एवढी मास येत आहो. चिलापी चिलापी कोणीतरी नेत असं ना धरून. आपण तर घरी भंगारवाल्याला विकून टाकतो. हे असं दिलं तर भारी होईल का नाही, किंवा असं लावलं तरी चिमण्यांना पाणी चारा. नमस्कार, सोनाली शिंदे कॉमेडी अँड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळचं एकदम प्रसन्न असं हे वातावरण आहे. आम्ही चाललोय भुलेश्वरला. सकाळ सकाळ म्हणलं थोडंसं शूट करावं, कारण की एकदम भारी परिसर आहे. पाऊस पडलेला आहे, हिरवगार गवत उगवलेलं आहे. नाही तर हे अख्खं गवत करपून गेलं. चांगला महिनाभर पाऊस असल्यामुळे चांगलं गवत उगवलेलं आहे. सकाळ सकाळ उगवलेला सूर्य, संध्याकाळी मावळताना तो बघितलेला मावळता सूर्य बघितल्यानंतर खूप खूप भारी वाटतं. तुम्हा सर्वांना हा दिवस शुभ जाओ. तुम्हा सर्वांची आजची मनोकामना पूर्ण हो. बघा ना किती छान एकदम रम्य वातावरण आहे. खूप भारी वाटतं या परिसरात. आज सोमवार आहे, वरती डोंगर आहे, इथनं दिसत नाही, झाडांमुळे दिसत नाही. तर भुलेश्वराचं आपण दर्शन घेऊया. भुलेश्वराचं आपण दर्शन घेऊया, चला की. तर मित्रांनो, 4 व्हीलरपेक्षा 2 व्हीलरवरती जे आपण एन्जॉय करतो ना, ते 4 व्हीलरमध्ये नाही करता येत. एकदम भारी हवा लागते, पाणी लागतं, म्हणजे पाऊस लागतो. परत रस्त्यावर खड्डे आले की खडखड खडखडखड माणूस पण आदळतं. भारी एन्जॉय असतंय. तर हे भुलेश्वर आलेलं आहे आणि ह्या पायऱ्या आहेत, ह्या सपाट आहे, पण वरती चालायचंय भरपूर. आता नवरा म्हटलेले जाड झाली तू, थोडी तब्येत कमी होईल, त्यासाठी चालत जायचंय. इथं हे पिंपळाचं झाड आहे आणि चिमण्यांना किती भारी केलंय त्यांना निवारा. तेलाचे डब्बेत त्याच्यात दगड ठेवलाय. आपण तर घरी भंगारवाल्याला विकून टाकतो. हे असं दिलं तर भारी होईल का नाही, किंवा असं लावलं तरी चिमण्यांना पाणी चारा. आपण पुढच्या वर्षी आता तांदूळ आणू, त्यांना खायला टाकू. तांदूळ भरपूर आहे ना, तेवढंच अन्नदान म्हणून. पहिला आणत होतो आपण, खूप दिवस आणत होतो ना आपण, हा, नंतर बंद केला आणायचं. शेळ्या भाकरी वगैरे, तांदूळ वगैरे. तांदूळ त्यांना सुद्धा जगायला पाहिजे काहीतरी. हे खरंच आहे. वाच करा थोडं. हा आलाय बघा भुलेश्वर दिसतंय. आता भुलेश्वरचा तो टावर दिसतोय. आता आपण जाऊयात वरती, मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊयात. आज बरं कसलं काटेत. महिनाभरातून आलोय ना ग. हा, आम्ही दर आठवड्याला येत असतो, पण यावेळेस काय लहानपणी आम्ही शेळ्या पाळल्या होत्या, तर त्या शेळीला असला शिवरीचा पाला लय आवडतो. शेळ्या लय भारी खात्यात ह्या शिवरीचा पाला. ही दुधवणी पण लय खातात शेळ्या. मला एक गवत बघितलं नाही, टणटणी शेळ्याच आठवतात. लहानपणी शेळ्या वळलेल्या आहेत. कामाला चाललं ना रानात, शेळी धरायची हाताला, चारीत न्यायची. कसलं खाट आहेत हे. सौंदर्य आहे का बाबळे? ही टणटणी ना, टणटणी हो काही. हे असलं पिकलेलं लय खाल्लेलं आहे आम्ही. हे कच्चं आहे पण आम्ही. गुड मॉर्निंग राहुल. भारी लागते, तुरट लागते. हो का आघाडा. आता हो काही पांढरं दिसतंय ना, हे आघाड आहे. हो का, हे आघाड आहे बरोबर. आता हे आघाड आहे. हा ते आघाड आहे. वनस्पती वरती तर किती आला आघाडा. कारण की ह्या पावसाळ्यामध्ये आघाडा हरळी जास्त फुलते. आणि बरोबर आता श्रावण महिना सुरू होतो. आघाडा हरळी देवाला लागते. आम्ही शेळ्या चारा गेलो ना, आम्ही टणटणीले खायचो. पिकलेली इतकी भारी लागते ना, लय भारी टणटणी. हा, भूक लागायची शेळ्या मागं फिरून फिरून काही खायचं. तिथं पायऱ्यावरच घ्याय पाहिजे तिथलं ते. चला पाणी इथलं आटतच नाही अजिबात का नाही. मास लय त्याच्यात. एवढी मास येत आहो. चिलापी फूल पान धूप अगरबत्ती त्याच्याशिवाय देवाला शोभा नसते. पूजा केल्यागत वाटत नसते. कसलं भारी ना. मास बघा ना, मासे दिसतात पाण्यामध्ये. आता स्पष्ट दिसतात. तिकडे बारीक आहे, तिकडे पण बारीक आहे. कसे मासे दिसतात, कसं क्लिअर दिसत. झूम नंतर स्टेबलाइज कर. चला. लव यू PNG काही लिहितात. हर हर शंभो हर हर महादेव. चलो, कसली भारी बनवली ना. ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर शंभो, हर हर शंभो. हर हर पते, हर हर नर्मदे, हर हर भुलेश्वर महाराज की जय. आता खूप घाम आलेला आहे, पायऱ्या चढून आलेले आहे आणि सकाळ सकाळ एकदम भारी थंड इथं हवा येत आहे, पायाला पण गार लागत. खूप भारी वातावरण आहे, खूप भारी प्रसन्न हे मंदिर आहे. दर्शन घेऊन आलोय आम्ही. जास्त आतमध्ये शूटिंग काढून देत नाही. देवाचं पाणी बघा ना, देवाला आंघोळ घातलेली. खाली जाते पाणी. चला मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं हे दृश्य जे दाखवलं आहे ते? रम्य वातावरणातील एकदम आनंदी सुखमय असं हे वातावरण आहे. तर कसं वाटलं हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. दर्शन छान झालेलं आहे. आता आम्ही निघालेलो आहे घरी. दर्शन पण छान झालंय. आता आम्ही निघालोय घरी. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.